हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे मालती जी आहे ती आबांना म्हणत असते, आता जे काही झालं आहे ते तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहिलंच आहे. आता तरी तुम्ही निर्णय घ्या. आता तरी मला त्या मुलीला या घराच्या बाहेर काढू द्यात. तर आता इथे आबा म्हणत असतात की हे बघ मालती, असा तडकाफडकी निर्णय घेऊन चालणार नाही. आपल्याला विचार करायला तरी वेळ दे. तर आता इथे मालती म्हणते की नाही, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, मी फक्त माझा निर्णय सांगणार आहे. तर आता मालती लगेचच इंद्राला आवाज देते, इंद्रा, इंद्रा लवकर इकडे ये. तर आता असं म्हटल्यानंतर इंद्रा लगेचच आबा आणि मालतीच्या रूममध्ये येतो आणि मालतीला विचारू लागतो की काय काय झालं आई, तू मला आवाज देतेस. तर त्यावेळी मालती बोलते की हे बघ इंद्रा, आज जे काही झालं आहे त्यावरून तर मी राणीला या घराच्या बाहेर काढणार आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आई, पण का. तर आई म्हणते की इंद्रा, एवढं सगळं होऊन सुद्धा तू मला पण का विचारतोयस आणि तू तुझ्या आईला खोटं बोलून तिच्या बरोबर राहतेस. तुला काही कसं वाटत नाही इंद्रा, आज फक्त तिच्यामुळे आपली फॅमिली तुटली आहे. तर आता मला ती इथे खूप काही त्याला सुनावते आणि बोलतं की हे बघ, मला आत्ताच्या आत्ता त्या राणीला या घराबाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी तुला तिला डिवोर्स द्यावा लागेल. तर आता इंद्रा हे ऐकून धक्का बसतो इंद्राला. तर त्यावेळी मला ती बोलते की आणि जोपर्यंत तू तिला डिवोर्स देत नाही तोपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा एक कण देखील जाणार नाही. इकडे विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण पायी पायी आता चाललेले असतात. त्यांनी तर घर सोडलेलं आहे. त्यामुळे आता इथे उर्मिला जी आहे ती विक्रांतला विचारत असते की विक्रांत, अरे थांब, नेमकं आपण कुठे जाणार आहोत. तेवढ्यातच आता पाठीमागून अजित येतो. अजित पळत पळत विक्रांतकडे येतो आणि विक्रांतला बोलतो की दादा हे बघ, तू नको असं करूस, तू नको आम्हाला सोडून जाऊ. हे बघ, तू माझा ऐक, तू घरी चल. तर आता इथे विक्रांत बोलतो की हे बघ अजित, तुला जर त्यांचं ऐकायचं असेल तर ठीक आहे, तू राहा तिथे, पण मी माझा स्वाभिमान गहाण टाकणार नाही. आतापर्यंत यांच्यासाठी मी काय नाही केलं सांग ना. आणि यांनी मला फक्त तात्पुरतं वापरलं, तात्पुरता MD केलं आणि नंतर काय. तुला कळतंय का अजित, हे फक्त आपला वापर करतायत आणि तू तू फक्त त्यांचंच ऐकतोय, त्यांच्याच होला होकार देतोयस. तू तुझं कधी स्टँड घेतलंयस का स्वतःसाठी. विक्रांत अजितला खूप काही बोलतो. विक्रांत बोलतो की हे बघ अजित, आपले बाबा नाही आहेत म्हणून हे आपल्या सोबत कसंही वागतायत. आतापर्यंत यांनी फक्त आपल्यासोबत अन्याय केलाय आणि त्यांच्या मुलाला जे काही दिलं आहे ते फक्त त्यांच्या मुलाला दिलं आहे. आपल्याला त्यात काहीही मिळालेलं नाहीये आणि तुला जर राहायचं असेल तर तू राहा. आई आणि तू कधीही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाहीत आणि आई ही त्यांच्याच होला हो मिळवते. तर त्यावेळी अजित बोलतो की हे बघ दादा, फक्त आईसाठी तरी तू घरी चल. कुणाचाही विचार न करता फक्त आईचा आणि माझा विचार कर आणि तू घरी चल. तर आता विक्रांत होतो की नाही अजित, हे बघ, तुला राहायचंय ना तर राहा तिथे, पण मला तू राहा म्हणू नको. तर आता अजित त्याचा पाय पकडून त्याला म्हणत असतो की जाऊ नको, पण विक्रांत तिथे त्याचं काहीच ऐकत नाही. उलट त्याचे कॉलर पकडतो आणि त्याच्यावरती सगळा राग काढतो. त्यावेळी उर्मिला सांगते की अरे, त्यांच्यावरती का राग काढतोय तू, हे बघ, तू नको असं वागूस. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की अरे, सगळा राग तुझ्यावर निघतोय अजित, पण तू समजून घे, आपलं इथे काहीच नाहीये, आपल्या इथे राहून काहीही उपयोग नाही. हे फक्त लोक आपला वापर करतील आणि आपल्याला सोडून देतील. तर आता तूही त्याचा विचार कर. मी माझं स्वतः चालू आहे, पण तुला आईवरती लक्ष ठेवायचं आहे, तुला आईची काळजी घ्यायची आहे. असं म्हणत आता विक्रांत आणि उर्मिला दोघेही जण तिथून चाललेले असतात. तर आता इथे ही मालती जी आहे ती इंद्राला धमकी देत असते की तू डिवोर्स दे, नाही तर नाही दिला तर मी माझं अन्न पाणी सगळं काही सोडून देईन. तर आता इंद्रा जो आहे तो याच विचारत असतो की आई अशी कशी वागू शकते. तर त्यानंतर इकडे उर्मिला जी आहे ती विक्रांतला शांत करत असते, म्हणत असते की त्यांचा राग तू यांच्यावरती नको काढूस. हे बघ अजित, तू आता घरी जा. तर आता उर्मिला जी आहे ती अजितला घरी पाठवून देते. अजित खूप नाराज असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं की त्याचा सख्खा भाऊ त्याला सोडून चाललाय. तर आता इथे तो इमोशनल झालेला असतो आणि इकडे हा विक्रांत याला ना अजितचं ना आईचं काही घेणं देणं असतं. तर आता इथे अजित तो वापस निघून गेलेला आहे आणि इकडे विक्रांत जो आहे तो बोलतो की हे बघ उर्मिला, आता आपल्याला इथून जायचं आहे. तर आता उर्मिला म्हणते की नक्की कुठे जायचं आहे विक्रांत, तू काही सांगशील का, मला कळत नाहीये, मला वाटलं होतं तू फक्त ॲक्टिंग करतोयस आणि तू खरं खरं घर सोडून आलास. तर आता इथे विक्रांत बोलतो की हे बघ, तू गाडीमध्ये बस, तुला नंतर सगळं सांगेल. तर आता इथे उर्मिला त्याला प्रश्न विचारत असते, पण विक्रांत तिला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तिला गाडीमध्ये बसायला सांगतो.
तर विक्रांत आणि उर्मिला दोघेहीजण गाडीत बसून निघतात. इकडे राणी जी आहे ती बुवांकडे आलेली आहे आणि बुवांकडे आल्यानंतर ती आता घडलेला प्रकार बुवांना सगळं काही सांगते. राणी बुवांना म्हणते की बुवा, मला असं वाटतं की तुमचं हे जे काही झालं आहे त्याच्या मागे फक्त विक्रांत सरांचा हात आहे. त्या दिवशी मी विक्रांत सरांनाच ॲम्ब्युलन्समध्ये पाहिलं होतं बुवा, आणि त्याच याच्यानुसार आम्हाला असं वाटलं की हे सगळं विक्रांतने केले. तर आता तुमच्या ड्रेसला सुद्धा ते घड्याळ मिळालं. तर आमचा संशय खरा ठरला आणि आम्ही सगळ्यांसमोर विक्रांत सरांना दोषी ठरवलं आणि ते सगळं काही चुकीचं निघालं बुवा. आणि यामुळे इंद्रजित सर आणि माझ्यावरती सगळे घरचे रागावलेले आहेत. खरं तर रत्नाईसुद्धा माझ्यासोबत बोलत नाही आहे आणि आबा देखील माझ्यावरती आणि इंद्रजित सरांवरती खूप चिडले आहेत. आणि मालती मॅडम तर तुम्हाला माहीतच आहे, आबाचा आणि रत्नाईचा विश्वासघात केला आहे बुवा मी, आणि याचं मला खूप वाईट वाटतंय. माझ्याकडून असं का घडलं बुवा? मला फक्त हे सत्य जाणून घ्यायचं आहे की तुमच्याबरोबर हे जे काही घडलं आहे ते कोणी केलं बुवा? लवकर तुम्ही शुद्धीवर या. आज तुमची मुलगी संकटात आहे. आज सगळ्यांच्या नजरेत ती दोषी आहे बुवा, आणि त्याचमुळे मला माझी मान वर करता येत नाही आहे आणि सगळ्यांना मी दुखावलं आहे बुवा. जे आबा माझ्याशी एवढं छान बोलत वागत होते, ज्यांना नेहमी माझा गर्व असायचा, ते आबा आज माझ्याकडे पाहत नाही आहेत. बुवा, लवकर नीट व्हा, लवकर बरे व्हा आणि तुमच्या मुलीची साथ द्या. नक्की कुणी हे केले ते त्या सगळ्यांना सांगा. तर आता लगेचच मशीन वाजू लागतं आणि राणी बोलू लागते की बुवा, आता सगळ्यात जास्त गरज मला तुमची आहे. तुमच्या मुलीसाठी तरी उठा आणि बोला तिच्याशी. तर आता राणी खूप इमोशनल झालेली आहे आणि राणी म्हणते की आईला देखील तुमची खूप गरज आहे. तेवढ्यात वॉर्ड बॉय येतो आणि तो आल्यानंतर तो सांगू लागतो की हे मशीन वाजतंय म्हणजे तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचतंय, ते लवकरच शुद्धीत येतील. तर आता हे ऐकल्यानंतर राणीला खूप बरं वाटतं. राणी आणखीनच इमोशनल करते, बुवांना सगळं काही सांगू लागते. त्यावेळी आता बुवांना ते सगळं काही ऐकायला जात असतं आणि त्याचनंतर थोड्या वेळाने राणी जी आहे ती रडत रडत तशीच बुवांच्या छातीवरती डोकं टेकून रडत बसते, कारण आता तिच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसतो. तर आता इकडे ही जी रत्नाई आहे ती हाच विचार करते की कशा प्रकारे इंद्राने विक्रमला अपमानित केलं, त्याच्या तोंडात मारल्या, सगळ्यांसमोर त्याचा अपमान केला आणि इथे रत्नाई त्याला काहीही बोलू शकली नाही. त्यानंतर रत्नाईने स्वतः विक्रमच्या तोंडात मारल्या. या सगळ्याचा आता रत्नाईला पश्चाताप होत असतो. तिला वाईटही वाटत असतं. तिचा लेक आणि सून दोघेही जण घर सोडून गेलेत फक्त एका गोष्टीमुळे, का तर त्यांना मान सन्मान नाही मिळाला आणि त्यांची बेइज्जती केली, आणि तेही इंद्राने. हे करायला नको होतं. आता तिच्या मनात खूप सारे प्रश्न असतात. तेवढ्यात तिथे अजित येतो. अजित आल्यानंतर आता अजित रडत असतो, कारण त्याचा दादा घर सोडून गेलेला असतो आणि त्याला त्याचंच खूप वाईट वाटत असतं. तर आता इथे अजित जो आहे तो त्याच्या बाबांचा फोटो घेतो आणि बोलतो की बाबा, आज तुम्ही असायला हवे होते बाबा. आज जे काही घडलंय ते झालं नसतं, तुम्ही असतात तर. तर त्यावेळी आता इथे अजित जो आहे तो त्यांच्या फोटोकडे पाहून रडत असतो आणि आईला म्हणतो की आई, मला सांग, आत्तापर्यंत घरात जे काही घडत होतं ते सगळं काही तू सहन का करत होतीस? कधी कोणाला उत्तर का नाही दिलं? आज फक्त तुझ्यामुळे अशी वेळ आली आहे. तू उत्तर द्यायला हवं होतंस आई. तर आता इथे पुन्हा अजित त्याच्या बाबांशी बोलू लागतो, पण तेवढ्यातच रत्नाई बोलते की काय सांगू तुला आता तुझ्या बाबांबद्दल. त्यानंतर इथे अजित म्हणतो की मला कधीच असं वाटलं नव्हतं की ही माणसं आपल्यासोबत असं वागतील, पण आज माझा विश्वास उडून गेलेला आहे. इंद्रदादाने आणि वहिनीने विक्रमदादासोबत असं वागलं. मला अजिबात विश्वासच बसत नाही की वहिनीसुद्धा असं वागू शकते. आणि आबांना तर मी माझ्या बाबासारखं मानत होतो आणि आबा देखील काहीच बोलले नाही. तर आता इथे रत्नाई जी आहे ती उठून अजितकडे जाते, कारण अजित रडत असतो आणि ते रत्नाईला पाहवत नाही. तिच्या मुलांची अवस्था तिला पाहवत नाही. आतापर्यंत कधीच रत्नाईने स्वतःच्या तोंडातून एक शब्दही काढलेला नसतो, पण आता ती अजितकडे जाते आणि बोलते की हे बघ, तू असा विचार नको करूस. आबा खूप चांगले आहेत आणि आत्तापर्यंत सगळं काही नीट झाले आणि पुढेही होईल. तर आता इथे अजित जो आहे तो बोलतो की पण दादासोबत असं का घडलं आई? का घडलं? त्याला हे घर सोडून का जावं लागलं? का त्याचा एवढा अपमान झाला? आणि उद्या आपल्यासोबत असं होणार नाही त्याची गॅरंटी काय आहे आई? तर आता अजितही खूप बोलतो आणि रडू लागतो. आता अजितला हे सगळं काही विचित्र वाटू लागतं. त्याला वाटतं की
इंद्रदादाने खूप मोठा भेदभाव केला आहे, त्याने असं वागायला नको होतं. तर आता इथे रत्नई अजितला समजावत असते आणि अजित जो आहे तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असतो. त्याला खूप हर्ट झालेलं असतं. इकडे आता इंद्रा जो आहे तो आईच्या बोलण्याचा विचार करत असतो, कारण आईने त्याच्याकडे ऑप्शन ठेवलेला असतो. एक तर डिवोर्स दे त्या राणीला, नाहीतर मी उपाशी राहीन, मी पाणीही पिणार नाही. तर आता या तेवढ्यातच राणी तिथे येते आणि बोलते की सर काय झालं, घरी सगळं व्यवस्थित आहे ना? तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की तू बोल, बुवांची तब्येत आता कशी आहे? तर आता राणी बोलते की ते जाऊ द्यात, मला सांगा आधी घरातले सगळे कसे आहेत, कुणी काही बोललं का? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही, ठीक आहे, आता सगळ्यांना वेळ द्यावाच लागेल राणी. आता सगळं लवकरात लवकर ठीक होईल अशी अपेक्षा नाही करायची, सगळ्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. तर आता राणी बोलते की घरातले कुणी जेवलं का, म्हणजे तुम्ही जेवलात का? तर आता इथे इंद्राचं म्हणणं असतं की नाही राणी, सगळं काही ठीक होईस्तोवर थोडा वेळ तर आपल्याला द्यावा लागेल. तर आता इकडे तेवढ्यातच इंद्राला आईचं बोलणं आठवतं. तर आता राणी म्हणत असते काय झालं सर, पण इंद्रा तिला काहीच सांगत नाही. त्यानंतर राणी बोलते की ठीक आहे सर मी निघते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की कुठे, चल आपण आज जाऊयात. तर आता राणी बोलते की नाही सर, मी आत नाही येऊ शकत. खरं तर मी जर आले ना तर मालती मॅडमचा जो काही राग आहे तो खूप वाढेल, त्यांची तळपायाची आग मस्तकात जाईल. त्यांनी माझा चेहरा पाहिला तर खूप मोठा गोंधळ होईल, त्या खूप ओरडतील. त्यापेक्षा मी घरात न आलेलीच बरी, मी सध्या आईकडेच राहते. तर त्यावेळी राणी विचारात पडते की आईला तरी काय सांगावं. 2 दिवस ठीक आहे, पण आई ही विचारेल की तू सारखी इथेच का राहतेस? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू तिकडे आईला जाऊन टेन्शन देऊ नकोस तुझ्या, कारण आधीच बुवांमुळे त्या टेन्शनमध्ये असतील आणि आता तुझ्यामुळे आणखीन टेन्शन नको देऊस. जे काही घडलंय ते एकाच घरामध्ये राहू देत. एक घर तणावात आहे आणि दुसरीकडे तू त्रास नको देऊस. मला असं वाटतं की तू इथेच राहावं. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की ठीक आहे सर, पण मी कुठे राहणार? त्यानंतर इकडे विक्रम जो आहे तो उर्मिलाला म्हणत असतो की उर्मिला चल. तर उर्मिला म्हणत असते की थांब विक्रम, आपण नक्की कुठे जातोय आणि काय करणार आहेस तू? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, तुला कळतंय का? तुला फक्त मी एवढंच सांगितलंय की तू फक्त माझ्या मागे चल आणि मी जे सांगतोय तेवढंच कर. तर त्यानंतर इथे उर्मिला जी आहे ती बोलते की विक्रांत, तुझे आत्तापर्यंतचे सगळे प्लॅन फ्लॉप झालेले आहेत. असा कुठलाही प्लॅन नाही आहे की तू वर्क झालाय आणि तू असा आपलं घरदार सोडून निघालायस. तुला कळतंय का तू किती मोठी चूक करतोयस? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की तुला माझ्यावरती विश्वासच नाही आहे ना? चल ठीक आहे, तुला फक्त त्या घरी राहायचं आहे ना? चल ठीक आहे, तू जाऊ शकतेस. तर त्यावेळी आता इथे उर्मिलाला वाटतं की नाही, विक्रांतला असं सोडून मला जाता येणार नाही. काय करू मी? तिकडे जाऊन तरी काय करू आणि कशी जाऊ? आता विक्रांतनेच मला घेऊन आलेला आहे, तर मला विक्रांतबरोबरच राहावं लागेल. तर आता इथे उर्मिला बोलते की ठीक आहे विक्रांत, पण मला सांग तरी, आपण कुठे जाणार आहोत, आपण कुठे राहणार आहोत आणि काय करणार आहोत? तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ, तू फक्त माझ्यासोबत यायचंस आणि मी जे सांगन ते ऐकायचं. तर आता इथे उर्मिला म्हणते की ठीक आहे विक्रांत. तर त्यावेळी आता विक्रांत जो आहे तो उर्मिलाला घेऊन तिथून जातो. उर्मिलाला खरं तर विक्रांतवरती विश्वासच नसो, तिला खूप भीती वाटत असते की काय करेल हा आणि ते सक्सेस होईल की नाही याची तिला गॅरंटी नसते. इकडे आता इंद्र जो आहे तो राणीला घरामध्ये घेऊन आलेला आहे आणि राणीला कळत नसतं की इंद्राने नक्की तिला कुठे चाललेलं आहे. तर आता इंद्राने तिचा हात पकडला आणि तो पाहतोय घरात कुणी आहे की नाही, की कुणी त्यांना बघतंय की नाही. तर आता राणीची नजर त्याच्याकडे जाते. तेवढ्यात इंद्राने तिचा हात पकडला आणि त्यावेळी हात पकडल्यानंतर राणीला खूप बरं वाटतं, कारण कुठेतरी तिला जाण होती की इंद्रजित सर माझ्याबरोबर आहेत आणि ते नेहमी राहतील असं तिला वाटू लागतं. तर आता इंद्राने सगळ्यांच्या नजरेतून चोरून राणीला वरती नेलेलं आहे आणि वरती जाता जाताच आता जिन्यावरून कुणीतरी येताना त्यांना दिसतं. तर ते तिथेच कुठे खाली बॅक साईडला लपून बसतात आणि इथे बहुतेक तो अजितच असावा. अजित गेल्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण वरती जातात. राणी बोलते की सर असं लपून लपून किती दिवस? त्यानंतर आता इंद्रा जो आहे तो म्हणत असतो की तू काळजी करू नकोस, मी आहे आणि इथे तू राहू शकतेस. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा.